नमस्कार. उडदाची डाळ आणि भाकरी. चला तर मग बनवूया. इथे 1 वाटी मी उडदाची डाळ घेतली आणि थोडीशी चण्याची डाळ. ही छान 2-3 पाण्याने धुवून घेऊया. उडदाची डाळ इथे मी सोलवालीच घेतलेली आहे. आता आधीच गरम पाणी करायला ठेवलेले होते मी. आता त्या गरम पाण्यामध्ये आपण उडदाची डाळ टाकून घेऊया आणि त्यामध्ये 1 वाटी कांदा, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला तिखट लागत असेल तर तिखट, किंवा फिक्क खात असाल तुम्ही तर थोडी कमी टाकू शकता. आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी थोडेसे ते जाळसर कुटून घेतले, ते टाकून घेऊया. आणि कुकरचे झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या होऊ देऊया. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ. लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली आणि थोडा सांबार चिरून घेतला आणि 4-5 कढीपत्त्याची पानं. आता आपण इथे उडदाच्या डाळीसोबत तुम्ही बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकरसुद्धा करू शकता. तुम्हाला जी आवडत असेल ती. दोन्ही भाकरीच्या उडदाच्या भाजीसोबत खूप छान लागतात. मी इथे ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या. एक एक करून आपण सर्व भाकरी करून घेऊया. विदर्भात जास्त करून ही भाजी देवीच्या भंडाऱ्यात करतात. श्रावण महिना लागला की देवीचे भंडारे चालू होतात. त्यामध्ये ही भाजी सर्रास केली जाते. अगदी साध्या पद्धतीने ही भाजी आपण करणार आहोत. आरोग्याच्या दृष्टीने ही भाजी खूप पौष्टिक व बलवर्धक आहे. आता आपण तोंडी लावायला काकडी, गाजर याची साल काढून त्याचे काप करून घेतले, कांदा याचे बारीक काप करून घेतले आणि कैरीसुद्धा खूप छान लागते तोंडी लावायला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर झटपट कैरीचे लोणचे तर खूपच छान लागतं. आता कुकर इथे थंड झालेला आहे आणि डाळी छान शिजलेली आहे. तेल आपण तापत ठेवलेलं आणि आता त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण अद्रकची पेस्ट घातली. ते छान होऊ द्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं मसाले घालूया. आता हळद, धणाची पावडर आणि थोडा गरम मसाला, हे छान सर्व मसाले होऊ द्यायचे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालूया. खूप छान वास येतो फोडणीमध्ये. आता आपली डाळ शिजलेली होती ती याच्यामध्ये आपण घालून घेऊया. आपली फोडणी छान बसलेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही या डाळीमध्ये आपण पाणी घालू शकता. जास्त पातळही घालायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही. याच्यामध्ये गरम पाणीच घालायचे. छान इतपतच पातळ ठेवायचं. चवीनुसार मीठ घालते. थोडी कसुरी मेथी घालूया. खूप छान वास येतो. आणि थोडीशी शेवटी कोथिंबीर. बघा किती छान भाजी झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. अशी उडदाची झणझणीत भाजी आणि भाकरी तुम्ही करून बघा, खूप छान लागते. थंडीच्या दिवसामध्ये तर ही खूप छान लागते भाजी. त्याच्यासोबत तोंडलेला कांदा, काकडी, गाजर आणि लिंबू, हिरवी मिरची, चटणी. एकदा करून बघा तुम्ही. ही खूप छान लागते ही भाजी. तसे पाहिले तर मोठमोठे जे भंडारे होतात त्यामध्ये खूप सारे खडे मसाल्यांचा वापर करतात. मी अगदी साध्या पद्धतीने ही भाजी तयार केली आहे. आपण जर डाएट प्लॅन करत असाल तर ही साध्या पद्धतीने केलेली भाजी अगदी परफेक्ट आहे. यामध्ये खूप कमी तेलांचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.